सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता तोंडातली आहे का कुकरची शिटी आहे? आता बस. आज संध्याकाळपासून मला माहित नाही, काहीतरी खोकला सुरू झाला मला. वातावरणच सगळं इतकं गढूळ झालेलं आहे सगळ्या बाजूनी. चुकून मागून भाषणामध्ये जर समजा काही खोकला बिकला मला आला तर कृपया मला माफ करा. आज या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आत्ता सांगितलं की काहीतरी ये फेविकॉल का जोड आहे. पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण, नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच. आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो. आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळे जुने दिवस आठवायला लागले मला. माझे आणि आनंद दिघेंचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते. आज त्या आनंद मठात गेल्यावरती मी त्यांना, तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो, मी जेव्हा तिथे जात असे मी म्हटलं स्वच्छ ठेवा हो. कुठे आपलं कुंकू पडलंय, कुठे आपली ऊद पडली आहे, कुठे काय पडले सगळं असा. काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची, त्याच्यातच झोपायची. आज गेलो तर लक्षातच नाही आलं की त्याच वास्तूमध्ये यायचो मी. पण त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची. टुमदार होतं ठाणं. बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये. आणि तेव्हा ते काय आचारसंहिता 10च्या आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते. 12-12, 1-1 वाजेपर्यंत भाषणं चालू असायची. आणि व्यासपीठ अशी काही एवढी मोठी व्यासपीठं पण नाहीत, अशी लहान व्यासपीठ असायची, गाद्या असायचे, लोड असायचे, समोर लोक बसलेले असायचे. आणि मध्ये रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं, गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं, सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं असायचं. सगळे ते हार पडलेले असायचे. आणि एक टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं. त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले. आपलं पुणा काय, मुंबई काय, ठाणा काय. आत्ता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये, 30-35 वर्षापूर्वीचं असेल फार तर. कोणे एके काळी वगैरे असं काही नाही. पण छान टुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत. आता ह्या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत, कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत. हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना, हा ठाणे जिल्हा या देशामधला, मी तुम्हाला सांगतो, मी काय बोलतो तर तुम्ही लक्षात ठेवा. आज ही ठाणे लोकसभा
कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे. मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, कितीही काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश म्हस्के असतील, उद्या त्यांनी किती फंड आणले, काही आणलं. मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय. मला वाटत नाही भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. काय असते, गाव असतं, गावामध्ये ग्रामपंचायत असते, मग त्या ग्रामपंचायतीची पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते. हे ठरतं कशावर? लोकसंख्येवर. बरोबर बोलतोय मी? लोकसंख्येवरती ठरतं. मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत? 1. पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत? 2. पुढे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका, संभाजीनगर काढा, नागपूर काढा, नाशिक काढा, तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा, लोकसंख्येनुसार 1 महानगरपालिका आहे जिल्ह्याला. हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये 7 ते 8 महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका? इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही. म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यानंतर अजून कुठच्या राहिल्या? उल्हासनगर महानगरपालिका, वसई महानगरपालिका, अंबरनाथ महानगरपालिका. एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका, म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येत आहेत किती. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के, मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा, आता आमच्यावरचा बोजा आवरा. आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली, काही आणलं, काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही. कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला, नशिबाला काहीही लागणार नाही. ही 18वी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत. या लोकसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुका, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो? ही शहरं चांगली झाली पाहिजेत, माझा विभाग चांगला झाला पाहिजे, माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला? महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, यामध्ये वादच नाही. पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमचेच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे.